चला फलंदाज लगेच जायचंय, बॅटर लगेच जायचं आपण. चला अमित विश्वनाथ ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अन्न आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सरांना आपण या ठिकाणी पाहतोय. 152वा कार्यक्रम त्यांचा कमिंग सून आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील मनोहर तरे सर. चला विनंती श्री की आपण लगेच मैदान खाली करायचं आहे आणि सामन्यास सुरुवात करा. चला सराव बंद करायचं आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि माजी सभापती आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आमचे संजयभाई म्हात्रे साहेब, आपण या व्यासपीठावर. आणि जिथं पाहतोय आपण व्यासपीठावर संजयभाई म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. बघा दोन्ही टीम्सला सूचना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन दिला जाईल, परंतु दुसऱ्या ओव्हरपासून जुनाच बॉल दिला जाईल. सेमीफायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच बाकी होती टीम गोव्याची. बंडू आपण या, बंडू आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी. यस, त्याचबरोबर गावदेवी बादवड टीमचे दीपक तरे आपण व्यासपीठावर या. यशवंत तरे यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. बंडू आपण यायचं आहे. यशवंत तरे साहेब यांच्याकडून दीपक या बॉलरला पाहतोय आपण. खूप छान षटक हाताळल्याबद्दल पाहतोय रोख रक्कम. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचे. बंडू पाटील आपण या. बंडू पाटील दादा आपण लगेच यायचंय. माजी सरपंच डॅशिंग नितेश तरे साहेबांनी पाहतोय आपण. विद्यमान सरपंच युवा डॅशिंग राज दिनकर ठाकरे साहेब यांच्या शोभास्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली जितू मानकर साहेबांनी. हे पाहतोय आणि गिफ्ट हॅम्पर अल्ताफ बाली यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. हे स्वीकारताना पाहतोय आपण. तर लगेच सामन्यात सुरुवात. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. निश्चितच सज्ज तिथं मात्र A1 जोडीमधून एक जोडी माझे मित्र, एक चांगले मूर्तिकार मनोज. थँक्यू पवार सर. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. किरण हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू आपण पाहिला व्हाईट बॉलचा खेळ केला, त्यानंतर अफलातून फटका पाहायला मिळाला. चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 5 अंकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय की चांगला चेंडू आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून शैलेशसाठीही 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती. इथं मात्र पाहतोय आपण चांगला चेंडू हाताला जातोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एका धावेने स्कोर कार्डामध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 6 अंकावरती. शैलेश मात्रे आपण यायचं आहे. आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून होतं. गावदेवी भादवड संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आपणास विनंती आपण या वेळेस चांगला फटका सजवलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. यस, शैलेश मात्रे यांना दिले जाते पारितोषिक, जे प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक होता. क्या बात आहे.
धावसंख्या 7 या अंकावरती पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण काय घडतंय. पंच आमच्याकडे बोलतायत लेफ्ट राईट आणि योगा दाखवतोय व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या 8 या अंकावरती. अजूनही एनर्जी आहे या ठिकाणी पाहू शकता आपण. या वेळेस चेंडूला टर्न केला खाली रिझन आहे दुरून क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू पोहोचला जातो सीमा पार चौकार. क्या बात आहे. क्रिशा 11 या संघाच्या माध्यमातून हा दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. खास करून संजय याच्या बॅट मधून दे दनादन तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल निश्चितच हाताला जाईल. निश्चित नमस्कार केला जातोय गोलंदाजाला की बाबा रे व्हाईट बॉल हाताला नको वेल वाचवायचा आपल्याला. परंतु 3 वाईट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 13 या अंकावरती. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होत आहे यावेळेस. क्या बात आहे. व्हाट अ शॉट. चेंडू मात्र थांबत नाही जातो सीमा पार चौकार. मालक आणि या टेमगाचा राजा माणूस का म्हटलं जातं असे आमचे आदरणीय करसनदादा फुलरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तसेच भाऊ मात्रे साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. तर आपण भव्य दिव्य असं एक हेलोचेक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. पाहतोय आपण भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विद्यमान भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक आणि माजी सभापती या साहेबांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण बोंबोम सुभाष ठाकरे साहेब. तसेच नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे. राजा माणूस का म्हणतात आई एकविरा डाव्याचे मालक टेमगरचा राजा माणूस दिलदार माणूस करसनदादा फुलोरे यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. जिवलग मित्र म्हणजे जिवलग मित्र पाहतोय आपण. त्यानंतर over to the commentary box. बोले खेळाकडे या ठिकाणी लवेश मागील मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते. यावेळेस उडवलाय आक्रमण आणि आक्रमण. चेंडू मात्र सीमा पार षटकार. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. क्रियांस 11 या संघाची आपलातून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सन्मान्य तेजस्वी तरे साहेबांच्या माध्यमातून इथं पारितोषिक लावलं जाते तब्बल 1000 रुपयाचं. ते कुणासाठी गोलंदाज करतोय लवेश यांच्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी तेजस तरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा टर्न होतंय. यावेळेस उडवला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे या ठिकाणी. अधिक प्रभावीशाली खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिशान 11 या संघाच्या माध्यमातून करसन ठाकरे अँड अक्षय ठाकरे फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या सर्व संघ मालकांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून ही प्रतियोगिता सजली गेली आणि खेळली गेली. जर हे संघ मालक नसते तर प्रतियोगिता नसती. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपण पाहिलं तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. यस गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून जर संजय ठाकरे यांचा विकेट मिळवला गेला तर लवेशसाठी आपण पाहू शकता 500 रुपयाचं आहे. पिताने पुत्रासाठी लावलेलं आहे पारितोषिक पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण ऑन साईडला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक ठरू शकतोय परंतु कलेक्शन चुकीचं.
महेश यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 26 धावा धाव फलकावरती. आपण जर पाहिलं तर चांगला खेळ लवेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाड संघाचा विराट कोहली अर्थात गणेश ठाकरे यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होते पाहायला मिळत आहेत. आणि बॅट्समनने जर या ठिकाणी षटकार लावला तर 500 रुपये. क्या बात आहे. अल्टी पलटीने बक्षीस लावलं जाते. 500 रुपये आले की अर्धवट थांबले ट्रॅफिक मध्ये. क्या बात आहे. या ठिकाणी रात्रीची चॅटिंग समोर येते आणि झेल मात्र सुटला जातोय. क्या बात आहे. 2 धावा. म्हणून म्हटले जाते की रात्री मित्र हो जागरण कमी करा. हेल्थ इज वेल्थ. शरीर आहे ते सर्व काय आहे. 10च्या आत झोपा. इथं मात्र उठाची वेळ होते तेव्हा मात्र यंग पिढी झोपली जाते. काय बॉडी बनेल. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. यस फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. सुरुवात केली. सरवली पाडा असेल, रांजोली असेल, ठाकूरपाडा असेल, खास करून गोवा असेल, कोण असेल, या ठिकाणी अधिक ताकदवर पेलवान आपल्याला पाहायला मिळत होते. पण आज या ठिकाणी यंग पिढी आपण पाहतोय जणू काय कार्याकुराचा घरोंडा. लास्ट बॉल आहे. कलर कोड दिला जाईल विकेट घेतला तर. आणि घेतला जातोय का. आणि या ठिकाणी नाही. बघतच राहिले. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. ऍड मधून पाहायला मिळालेला आहे. पाहूया पुढील चेंडू. अजून एक चांगला करार आपण पाहतोय. अप ड्राइव्ह पाहायला मिळतोय. इथं मात्र चांगले क्षेत्रक्षण. दुसरीची मागणी केली. मागणी तसा पुरवठा. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 48. 48 धावा ऑन बोर्ड. तिसरं षटक आहे. क्या बात आहे. धावा भरपूर साऱ्या बनल्या जात आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागील मॅच काय खेळली गेली होती आरडीने आणि या ठिकाणी त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना खास करून क्रियांस 11 दमखम दाखवता यांनी भरपूर धावा या ठिकाणी जमा करतायत की जिथनं गोलंदाजांना फाईट करता येईल. संघाला मात्र आपलं विजयपद खिशामध्ये ठेवता येईल याच्यासाठी खटाटोप मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. लोकांना लगापच्या मध्ये गॅप आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण होतंय परंतु 2 धावापासून रोखू शकत नाही आहे. 50 कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. 50 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 30 कंप्लीट झालं. बाबू यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय 17 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये लवेश याने 16 खर्च केल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये किरण याने सुद्धा आपण पाहतोय 17 धावा खर्च केल्या. एकंदर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धाव फलकावरती 50 लागली गेली आहे. शेवटचा अंतिम ओव्हर. महेश ठाकरे येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. एक चांगला अनुभवी आहे. स्वतःकडे जो संघ आला त्या संघाला जसा असेल तसं स्वीकारलं आणि त्याच्यातून चांगलं खेळ कसं प्रस्थापित करता येईल, चांगलं खेळ कसं फुलवता येईल हे बघितलं गेलं आणि त्या बागेचा माली म्हणजेच आपण जर पाहिलं तर महेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ कर इथवर आपल्या टीमला पोहोचवलेला आहे. प्रिन्स पॉइंटचे प्रोप्रायटर प्रथमेश आणि फ्लड लाईटचे ऑपरेटर रुपेश पाटील आपण दोघांनी यायचंय व्यासपीठावर.
चला रुपेश दादा आणि प्रथमेश. गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती पाहूया. काहीतरी चुकी पाहायला मिळते आपल्या फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स येतोय, रिटर्न येतोय. 3 ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर भरपूर धावा खर्च केले आहेत आणि या ओव्हरमध्ये ज्या धावा येतील त्या संघर्षमय असतील, कठीण असतील आणि या विजयाच्या घोडदौडमध्ये कुठेतरी मध्येच बांध असेल. पाहूया या धावा किती जमा होत आहेत. पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय, कार्पेटच्या सानी चेंडू ऑन साईडला येतोय. थोडस क्षेत्रक्षण चुकीचं पाहायला मिळालं. दुसरी धावीची मागणी, क्या बात आहे. पाहता पाहता ती धावी कंप्लीट करताना पाहायला मिळतंय. फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर वेदांत, क्या बात आहे. राहतो के कातील संजय या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली खेळी. 34 धावा नाबाद मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. आपण जर पाहिलं सलामीवर आले होते, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळेल. जास्त स्ट्राईक आपल्यावरती राखली होती, त्याच्यामध्ये फलंदाजी तशी करताना पाहायला मिळाली आहे. कारण आपण 7 वेळा त्या फलंदाजाने आपण पाहतोय की 2-2 धावा घेतलेल्या. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली. क्षेत्रक्षण थोडंसं पुन्हा एकदा चुकीचा पाहायला मिळालं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. तिसरीचा आघात प्रयत्न, परंतु यावेळेस नाही वाचू शकत. फलंदाज बाद होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये वेदांत. संजय ठाकरे, क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड सिनियर खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत झुंज येतोय, एकाकी किल्ला लढवत ठेवलेला आहे आणि फलंदाजी हवी तशी त्याची या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अतिशय अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय महेश, त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मागे धावा बनतायत. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. पाहूया सेफ लँडिंग होते की स्वतः गोलंदाज येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की स्ट्राईक जे आहे ते अल्पेशकडे दिलेले आहे. पाहूया अल्पेश स्वतःकडे स्ट्राईक राखलेले आहे. आत्मविश्वास दाखवलेला आहे की मी करू शकतो, मी बनू शकतोय. तो आत्मविश्वास या ठिकाणी झळकला जाईल का हे पाहण्यासारखं राहील. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मागे किती धावा जमा केल्या जातील हेही पाहिलं जाईल. 3 चेंडू मागे 5 धावा खर्च आतापर्यंत महेश ठाकरे करतोय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 55 55 ऑन बोर्ड लागलेल्या आहेत. अजून या ठिकाणी 5 धावा या 5च्या वरती आल्या तरीही एक चांगला फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, जिथनं गोलंदाज फाईट करू शकतायत. परंतु एका बाजूला जर विचार केला तर RD11 हाही संघ अतिशय ताकदवार आहे. इथपर्यंत पोहोचलाय म्हणजे साधा सुद्धा संघ नाही आहे. यावेळेस पाहूया शरीराचा वेध घेतला गेला आहे. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. बॅटला चाटून या ठिकाणी आपण पाहतो शरीराचा वेध घेतला गेला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. आप तक 56 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. मोठी धावसंख्या बनून देत नाही आहे, मोठा फटका लागू देत नाही आहे. एक जमीची बाजू महेश ठाकरे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र इथं अब तसा फटका खेळता आला नाही आहे. सेफ लँडिंग आहे आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. आज दिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर पाहिला तर या मॅचमध्ये संजय ठाकरे यांचं पाहायला मिळतंय. परंतु सुरुवातीला आले होते, कुठेतरी थकवा जाणवत असेल, मोठा फटकाला ताकद झोकता येत नाही आहे. परिणामस्वरूप अल्पेश हा ताज्या तवानाचा गडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यासाठी त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाते. पाहूया पुढील चेंडू, परंतु नाही आहे. या ठिकाणी उजवी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतात हा समांतर करून अवांतर धावेची खून केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 58 58 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 17 16 17 भरपूर धावा. या षटकामध्ये कुठेतरी कमी धावा बनतायत.
यावेळेस कार्पेटच्या सायने चेंडू ऑन साइडला येतोय. पाहूया एक धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा आगाज प्रयत्न आणि परंतु या तिसरी धाव नाही कंप्लीट करू शकत. शेवटच्या चेंडूवरती होत आहेत 2 धावा कंप्लीट म्हणजे 60 धावा बरोबर धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या टीमला अर्थात आपण जर पाहतोय की RD11 या संघाला 61 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. आपण निश्चित सर्वप्रथम रुपेश पाटील यांचं येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. हे फ्लड डेट पाहतोय आपण त्याचे ऑपरेटर म्हणजे त्यांच्याच माध्यमातून पाहतोय की आपण सातत्याने त्यानंतर पाहतोय की आपण प्रिन्स म्यूजचे ऑपरेटर्स प्रथमेश दादा आपण या आणि प्रथमेश दादाची टुर्नामेंट पाहायला विसरू नका. डे नाईट 28, 29, 30 मार्च. चला आमचे दोन्ही पंच आपण सुद्धा वरती यायचे भाऊ पाटील सर आणि सुनील सर तसेच आमचे त्याच्यानंतर सातत्याने 5 दिवसापासून ज्यांनी खूप छान DJ ची धून पोचण्याचं काम केलं असे आमचे DJ गणराजचे प्रोप्रायटर गणेश दादा आपण यायचे. या दादा आपण लगेच. पण आपण सध्या भाऊ पाटील सरांचे इथे मात्र स्वागताने सत्कार होताना देर आहे दुरुस्त आहे असे आमचे पंच भाऊ पाटील खऱ्या अर्थानं इंडियामध्ये आहेत. त्यानंतर पाहते आपण अजून आमचे एक मूल्यवान पंच सुनील सर इज अ ग्रेट. निश्चित त्यानंतर DJ गणराज गणेश दादा यांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. फक्त आपण DJ गणराज गणेश दादा यांचा यथोचित स्वागताने सन्मान होताना त्यानंतर A1 जोडीमधून खूप चांगले माझे मित्र बेस्ट मूर्तिकार म्हणून ज्याचा उल्लेख करतोय मनोज ठाकरे सर आपण यायचे समोर. मनोज ठाकरे यांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. त्यानंतर मेरी आवाज मेरी पहचान ये है संदीप जी वकारे या आपण स्वागताने सत्कार करून घेऊया. पाहतोय आपण मेरी आवाज मेरी पहचान A1 जोडी संदीपजी वखारे सरांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. त्यानंतर गुणलेखक आणि खूप छान असे पंचसुद्धा करवली गावाचा हा आमचा खास मित्र विक्रम नाईक सरांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. तर विक्रम सर आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे पाहतोय आपण. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामना रंगताना
TPLचा पर्व पहिलं कोण बनेल पहिल्या पर्वाचं विजेतेपद RD की मात्र कृषी 11 दोन्ही जर विचार केला पण कृषी 11चे संघमालक शिक्षण महर्षी भिवंडीचे करसन ठाकरे साहेब अक्षय ठाकरे आणि RD जर म्हटलं तर दोन्ही RD ग्रुपचे मेंबर सुद्धा आहेत म्हणजे A1 जोडी रामदास ठाकरे सर आणि देवदास ठाकरे सर तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे सर. थँक्यू व्हेरी मच सुनील पवार. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 61 61 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर तर समोरच्या दिशेने आपण किरणला पाहतोय. नॉन स्ट्रायकर बॉबी षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल संजय ठाकरे बोलतोय. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. संजय ठाकरेने बॅटने देखील चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला आणि सोबतच जाता मात्र बॉलने देखील पहिला बॉल निर्धाव. संजय ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. त्या दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. ठाकूरपाडा प्रीमियर लीग मधील ही फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिश 11 विपक्ष RD 11 फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आणि त्या दरम्यान टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये महत्वाची विकेट. किरण ठाकरेला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज कालूराम ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. 61 धावा अर्थातच भरपूर मोठं लक्ष या ठिकाणी आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली विकेट जी आहे ती अगदी स्वस्तात पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती कालूराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय ठाकरेने पहिली विकेट काढली आहे त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील संपर्क अवध असं नाही आहे. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 3 वर पोहोचलंय. संजय ठाकरेला आपण पाहतोय पहिलं षटक फेकत असताना चांगली सुरुवात आतापर्यंत करून दिली आपल्या टीमला. या बलेस प्रहार झालाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अजून एक महत्वाची विकेट. बॉबी ठाकरेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आज जे काही घडतंय ना ते संजय ठाकरेच्या बाजूने घडतंय. फलंदाजी गोलंदाजी काय अफलातून राहिली आहे त्या ठिकाणी. 38 धावा वैयक्तिक ठोकल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 5 बॉल टाकून झाल्यात. 2 महत्वाच्या विकेट्स आतापर्यंत काढल्यात संजय ठाकरेने. नवीन फलंदाज लवेश येतोय. यस प्रत्येक षटकारासाठी लवेशला पारितोषिक लावलं गेलंय. प्रति षटकारामागे तुम्हाला कलर कोडला नेण्यात येईल.
मॅच थांबवा, पंच मॅच थांबवा. ठाकूरपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा जो संघ जिंकेल ना त्या संघाला गोवा टूर आहे गणेश पाटील यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्वप्नील आलाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. एक बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात संजय ठाकरेने. षटकातील शेवटचा बॉल. या बले जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक विकेट. फलंदाज बाद. पहिलं षटक कंप्लीट झालंय. काय कमालीची गोलंदाजी. 3 विकेट्स या षटकामध्ये आणि धावा खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. संजय ठाकरेची कमाल आणि धमाल सर्व काही पाहायला मिळालंय. सरपंच साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. महेश ठाकरेसाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. आणि बॅक टू बॅक 5 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जय हिंद चौधरी साहेबांच्या माध्यमातून. देवा ठाकूर आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. भरपूर मेहनत देवा ठाकूरची देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला थोडं स्पीडली गेला संजय ठाकरे. आपण थोडं स्पीडअप करा. देवा ठाकूर यास आपण थोडं स्पीडली गेला. पहिली वॉर्निंग या ठिकाणावर येते तुमच्यासाठी. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी देवा ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी संजय ठाकरेने करून दिली आणि त्यानंतर मात्र देवा ठाकूरच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. सार्थ पुन्हा एकदा आम्हाला जॉईन झालाय ॲज अ स्कोरर. द सन ऑफ महेश ठाकरे. या बॉलर्स देखील अजून एक कमालीचा बॉल त्या ठिकाणी. काय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी गुड लेंथवर हा बॉल पिच झाला आणि त्यानंतर सरळ वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना
तो दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे, कारण देवा ठाकूर देखील चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तीन बॉल टाकून झाल्यात या षटकातील. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. एक विकेट आणि धाव मात्र खर्च केली नाहीये. लवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरपंच राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून अगदी महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. RD11 टीमच्या बाजूने, कारण आता मात्र 61 धावांचं लक्ष्य कंप्लीट करायचं असेल तर मात्र भागीदारी आवश्यक आहे. या दोन्ही खेळाडूंच्या बाडमधून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. त्या दरम्यान बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. लवेची महत्वाची विकेट, फलंदाज बाद. हे आपण धावफलक पाहू शकता, ज्या ठिकाणी विकेट जास्त, धावा कमी. फक्त 3 धावा धावफलकावर आहेत आणि 3 या धावसंख्येवर निम्मा संघ तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. 5 विकेट्स. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी एकही फलंदाज त्या ठिकाणी तग धरून उभा नाहीये. गोलंदाज देववाट ठाकूर विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी होईल का. षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू, देववाट ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का. पाहूया षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. RD11चा विचार केला ना तर आता मात्र जे काही करायचं आहे ना ते महेश ठाकरेला करायचं आहे. एक मोठा फलंदाज त्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कोणी उभा असेल तर तो फक्त आणि फक्त महेश ठाकरे, कारण धावा फक्त आणि फक्त 4 धावफलकावर आहेत आणि ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे देवाने. षटकातील अंतिम चेंडू, देवा ठाकूर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने महेशला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता, भरपूर चांगला होता. धाव नाही आहे त्या बॉलवर देखील. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा आहेत फक्त आणि फक्त 4 धावा आणि विकेट्स 5 गेल्यात. अर्थातच आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 57ची आवश्यकता. बारा चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. वेदांत ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, मात्र त्याआधी बॅट कड होता. सो मिळाली त्या ठिकाणी एकच धाव.
11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलमध्ये अब तक 56 ठोकायचे आहेत. समीकरण जे आहे ते भरपूर कठीण झालंय, परंतु अशक्य नाही आहे. 11 मध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत 56 धावा. आता मात्र महेश ठाकरेला वारंवार षटकारांमध्ये डील करावी लागेल. थोडं स्पीडली गेला. देवा ठाकूर प्लीज विनंती आहे. वेदांत पुन्हा एकदा या बलेस बॅटची कडा लागली आहे. महत्वाची विकेट. महेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. महेश ठाकरेची विकेट. अर्थातच आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल. 5 धावा धावफलकावर असताना विकेट्सचा 6 गेल्यात. नवीन फलंदाज मयुरेश येतोय. समीकरण भरपूर कठीण झालंय. 10 बॉलमध्ये 56 ठोकायचे आहेत. चला थोडं स्पीडली गेला. देवा ठाकूर. षटकातील पुढचा बॉल. या बले स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. प्रत्येक गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी केली आहे त्या ठिकाणावरनं. संजय ठाकरे असेल, देवा ठाकूर असेल, त्यानंतर वेदांत ठाकूर असेल, प्रत्येकाने षटक जे आहे ते भरपूर चांगलं फेकलंय. पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 6 धावा 6 विकेट्स आणि षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. अर्थातच देवा ठाकूरचा हा संघ विजयाच्या उंबाट्यावर आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा ऑन साईडला. बॉल कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 7 धावा धावफलकावर. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता. फक्त 6 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे. क्रियांश 11 टीमला विजयासाठी. क्रिशा 11 संघ भरपूर चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खास करून संजय ठाकरेने भरपूर इम्प्रेस केला. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल 54ची आवश्यकता. चांगला बॉल. बॅटची आतील गडा लागली होती. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट झाला. धाव मिळत नाहीये त्या ठिकाणी. पहिला बॉल निर्धाव गेलाय त्या ठिकाणी. राहुल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बीट केलंय फलंदाजाला. बॉल निर्धाव जातोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फलंदाजी अफलातून राहिली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉल.
अवांतर धाव मिळेल. पुढचा बॉल या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. फक्त 3 बॉल या ठिकाणावरनं बाकी आहेत. क्रियान शिल्लबान टीमचा विजय सुनिश्चित आहे या ठिकाणावरनं. फक्त 3 लिगल बॉल फेकायचे आहेत. राहुल पुन्हा एकदा या बॉलेचा बॉल ऑन साइडला. राहुलचं शेवटचं षटक पाहतोय. फक्त 2 बॉलची औपचारिकता या मॅचमध्ये शेष. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद. फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आणि तब्बल 48 धावांची आवश्यकता. अगदी वन वे ट्रॉफिक आपण पाहतोय. वन साइड या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या संपूर्ण टुर्नामेंट मधील अंतिम चेंडू. आणि अशा प्रकारे ठाकूरपाडा प्रीमियर लीगचा विजेता संघ क्रियान शिल्लबान चला टेम्पो आपण आतमध्ये घेऊन या. जल्लोष एक कोण आहे खालचा. चला पंच आपण या. नक्कीच पाहतोय आपण पंच महादेव सर आपण या. आपलं स्वागत आणि सत्कार करून घेऊया आपण. आपण एकाच कॉलवर होकाल भरला